पुण्यातील पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य कोठ्यांवर भोंगळ कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। विशेषतः मगरपट्टा येथील कोटीवर कामगारांची हजेरी न लावता पगार काढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। कामगारांच्या म्हणण्यानुसार काही कर्मचारी प्रत्यक्षात कामावर येत नसताना त्यांच्या नावावर पगार काढला जातो। फोटो काढण्याचे नाटक करून उपस्थिती दाखवली जाते आणि नंतर पगारातून वायकट घेतला जातो। या पैशांचे वाटप मुकादम आणि काही अधिकाऱ्यांमध्ये होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मगरपट्टा कोटीवरील मुकादम रुपेश चव्हाण यांच्यावर महिला व कामगारांना त्रास देण्याच्या तक्रारीही आहेत। इतकेच नव्हे तर त्याच्या पत्नीचे नावही वेतन यादीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू आहे असे सांगण्यात आले। मात्र प्रत्यक्षात हडपसर परिसरात बायोमेट्रिक प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित नसल्याचे सांगितले जाते। अजूनही मस्टरवर हजेरी घेऊन अहवाल सादर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। तक्रारी असूनही डीएसआय आणि एसआय स्तरावरून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे। उलट कामगारांना झापून मीडियाकडे जाऊ नका असा सल्ला दिला जात असल्याचा सांगितले जाते। या प्रकरणाबाबत हडपसरचे सहाय्यक आयुक्त रवींद्र खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीत असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही। हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत इतर आरोग्य कोठ्यांवरही अशाच प्रकारचा काळा बाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। कामावर नसलेल्या कामगारांचे वेतन काढून वायकटच्या नावाखाली पैशांची देवाणघेवाण होत असल्यास यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे? आयुक्त आणि महापौरांनी या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच हडपसरमधील पुण्यामधील महत्त्वपूर्ण अपडेट घेण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।